हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजसाठी किंवा फ्रॉकसाठी बो बनविण्याची परफेक्ट पद्धत। त्यासाठी मी इथे आता मला ब्लाऊजसाठी बो बनवायचा आहे, तर मी ब्लाऊजचं जे मेन कापड आहे ते घेतलेलं आहे। आता मी इथं लांबी घेणार आहे 13 इंच, मला तयार 12 इंच म्हणजेच फोल्ड करून 6 इंच होईल, डबल 12, पण अर्धा इंच सिलाईमध्ये जातं म्हणून 13 इंच आणि 4.5 इंच घेणार आहे रुंदी। आता हे कटिंग करून घ्यायचे अगोदर, लांबी आणि रुंदीचं परफेक्ट कटिंग करायचे। तुम्हाला जेवढी बोची साईज मोठी हवी आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता। आता मी इथं कटिंग केलेलं आहे आणि हे मी फोल्ड करणार आहे, म्हणजेच 13 मधून अर्धा इंच सिलाईमध्ये जाईल आणि तयार 12ची लांबी राहील आणि 12 हे फोल्ड केलं म्हणजे 6 इंच लांबीचा हा बॉक्स बनणार आहे। त्यानंतर आपण ज्या 2 स्ट्रेप्स बनवणार आहोत त्यासाठी ही कापड काढणार आहोत, तर ते कापड किती घ्यायचं, तर अंदाजे 3.5 इंच रुंदीचं असं कापड घ्यायचं आहे। आता मी हेच कापड डबल फोल्ड केलं आहे, कारण दोन्ही पट्ट्यांची मी सोबत कटिंग करणार आहे, कारण 2 पट्ट्या मी काढणार आहे। इथे पहा मी 3.5 इंच रुंदी घेतलेली आहे आणि लांबी घ्यायची आहे 9 इंच। तर अर्धा इंच मी मार्जिन ॲड करून म्हणजे 9.5 इंच ही पट्टी घेतलेली आहे आणि 2 इंच सोबत कटिंग करून घेतलेला आहे। आता सेंटर जो आहे मधला भाग, तिथून मी व्यवस्थित कटिंग करते म्हणजे सोबतच्या आपल्या दोन्ही पट्ट्या तयार होतील। आता एक छोटंसं कापड म्हणजेच अंदाजे 3 इंच लांब आणि रुंदी 2 इंचापर्यंत तुम्ही अशी एक छोटीशी पट्टी काढून घ्यायची आहे, कारण ही मधी आपण जे बेल्ट छोटं बनवणार आहोत त्यासाठी वापरात येईल। तर आता मी हे कटिंग बाजूला ठेवते आणि अगोदरचं आपण म्हणजेच 13 इंच रुंदीचा जो कापड कट केला होता त्याला घ्यायचा आहे। ह्याला बरोबर मधी सेंटरला फोल्ड करायचं आहे। जी ओपन बाजू आहे त्या ओपन बाजूकडून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची। आता थोडं साईडला मी इथे फिनिशिंग देऊन घेते, म्हणून मी हे कापड कट केलेलं आहे। आता ह्याला फोल्ड करून घ्यायचं आहे सेंटरला। आता इथं मी अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई मारलेली आहे। चारही बाजूकडून आपण ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे, सॉरी 3 बाजूकडून, एका बाजूकडून बंदच आहे आणि 1 इंचाचं ओपन भाग ठेवायचा आहे, कारण हा जो चौकोन आहे हा आपण अशा पद्धतीने उलटून घेणार आहोत। आता हा व्यवस्थित उलटून घ्यायचा आहे, त्याचे जे चारही टोक आहेत तेही व्यवस्थित काढून घ्यायचे। एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने हे चारही टोक व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। इथे पहा मी छोटासा स्क्रूड्रायव्हर वापरून ही टोकं व्यवस्थित काढून घेते। आता ही टोकं काढून झाली की जो ओपन भाग ठेवला आहे तो आतमध्ये घेऊन एकदम कडेने यावरती शिलाई मारायची आहे। एकदम कडेवरती ही दापटी आली पाहिजे। हे अशा पद्धतीने एकदम कडेवरती दापटी आलेली आहे। आता हा जो मधी सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे, सेंटरला फोल्ड करायचं आहे, चॉकने मार्क करायचं आहे आणि अशा छोट्या छोट्या प्लेट घेऊन ह्या मशीनवरती शिलाई मारून घ्यायच्या आहेत। इथे पहा अशा पद्धतीने मी छोटे छोटे प्लेट घेतल्यात। तुम्ही हवं तर सुई दोऱ्याने शिवून घेऊ शकता, पण मी इथे मशीनवरतीच डायरेक्ट प्लेट मारते, म्हणजेच मधला जो पार्ट आहे तो तयार झालेला आहे। आता आपण सेंटरचा जो छोटासा पट्टी बनवणार आहोत त्यासाठीचं हे कापड आहे। अंदाजे मी 3 इंच लांब आणि रुंद 2 इंच घेऊन अशी पट्टी बनवली आहे आणि हा जो बो बनवला आहे याला असं फोल्ड करून मग एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट केला, म्हणजेच याला छान लुक येतो। हे अशा पद्धतीने आता बाजूच्या ज्या 2 पट्ट्या बनवणार आहोत ते पाहूयात। तर त्यासाठी आपण हे जे कापड कट करून ठेवलेलं होतं 3.5 इंच रुंद आणि 9 इंच लांब, ते कापड घ्यायचं आहे, सेंटरला फोल्ड करायचं आहे आणि अशी वरून तिरकी लाईन घ्यायची आहे आणि ही अशी निमुळत्या बाजूकडून अशी शिलाई मारायची आहे। एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करायचा आहे। हे अशा पद्धतीने वरती अंदाजे 1 इंचापर्यंत तुम्ही तिरकी शिलाई मारायची आहे आणि दोन्ही पट्ट्या अशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायच्यात। एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि ह्या दोन्ही पट्ट्या व्यवस्थित फोल्ड करून घ्यायच्या आहेत। इथे पण तुम्ही एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने किंवा तुमच्याकडे जे पलटवणारी सुई भेटते ती घ्यायची आहे आणि त्याने ह्या दोन्ही पट्ट्या व्यवस्थित पलटून घ्यायच्यात
आता या पट्ट्यांवरती ही कडेवरती तुम्ही दाबटीप मारून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही पट्ट्यांना मी इथे दाबटीप मारून घेतलेले आहे। आता या दोन्ही पट्ट्या एकमेकांच्या विरुद्ध म्हणजेच ही टोकं जी आहेत ते अशा पद्धतीने ठेवायची आहेत आणि त्यावरती हा बो ठेवायचा आहे आणि जे आपण मार्जिन सोडलं होतं कापडाचं ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचे किंवा तुम्ही सुई दोऱ्यानेही जोडू शकता। तर पहा अशा पद्धतीने सुंदर बो बनवून तयार झालेला आहे आणि हा सुंदर बो या ब्लाऊजवरती मी लावलेला आहे। खूप छान लुक येतो बोने ब्लाऊजला। तर चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना। श्री स्वामी समर्थ।